नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत मिलिंद लेले सर. सर, खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. दृश्य अदृश्यचा ट्रेलर बघितला आम्ही. मस्तच झाला, अप्रतिम झाला आहे. धन्यवाद. तर जर पहिला प्रश्न हा आहे की खूप भारी वाटतं ट्रेलर बघून, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाबळेश्वरच्या नयनरम्य ठिकाणी सिनेमाचं शूट झालं आहे. त्यामुळे ते बघताना पण एक डोळ्यांना पण एक मस्त दिसतं छान तर ही सगळी प्रोसेस सर कशी होती? कथा मुळात ही महाबळेश्वरमध्ये घडते. म्हणजे अशा कुठल्या तरी ठिकाणी जिथं कारण कथेतला जो नायक आहे तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आहे, काय जिथं जंगलात जाईल वाईल्ड लाईफ फोटो, अशा ठिकाणी ती कथा घडते. आणि महाबळेश्वर एक वेगळं ठिकाण मराठी सिनेमात बरेच दिवसात आलेलं नाही असं वाटलं. आणि सिनिक तर आहेच, काही प्रश्नच नाही. त्यामुळे मग महाबळेश्वरमधली कथेची जागाही महाबळेश्वर ठरली. आणि त्यानुसार मग सगळी बांधणी सुरू झाली. मग महाबळेश्वर आल्यावर मग आमच्या नायिकेचं घर पुण्यात आलं, कारण की मधला ट्रॅव्हल मला 3 तासाचाच हवा होता. त्याच्यातच काही ना काही घडणार. अशा सगळ्या गोष्टी मग घडत गेल्या. त्यांनी ते सगळा सेटअप डिझाईन झाला. आणि कथेचा म्हणजे मूळ कथा ही सस्पेन्स रहस्य असल्यामुळे त्याच्या भोवती आवश्यक असलेली जशी लोकेशन्स पाहिजेत ती महाबळेश्वरही आहेत, आणि अन्य जी आम्ही लोकेशन घेतलीत तीसुद्धा त्याला पूरक अशी मिळत गेली. त्यामुळे एक छान तुम्हाला आज सिनेमा दिसेल नक्की ट्रेलरमध्ये जसं दिसतोच. आणि नुसतं ट्रेलर छान नाही तर सिनेमा पण तेवढाच छान झाला अशा. सगळ्यात महत्त्वाचं सर, पूजा खूप गुणी अभिनेत्री आपण बघितलं आहे. आता तिची सध्याची फेस तिची अशी की अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या त्या ताकदीच्या भूमिका ती करते. सालबर्डी असेल, सखे का साजनी असेल, आता दृश्य अदृश्य आहे, नंतर अजून एक सिनेमा येतोय. तर पूजाला कास्ट करण्यामागचा तुमचा विचार काय होता, आणि ॲज अन अभिनेत्री म्हणून ते किती प्रगल्भ होत चालली आहे? पूजाला कास्ट म्हणजे मुळात लिहिताना आपण कोणाला तरी डोळ्यासमोर लिहितो की या कॅरेक्टरसाठी हा असेल, मग त्या हिशोबाने आपण ते डिझाईन करत जातो. त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे किंवा त्याला काय आपण सीन देऊ शकतो, अशा पद्धतीने ते डिझाईन होतं. आणि तसं डिझाईन होता होता आपण शॉर्टलिस्ट करत जातो की या दोघींना विचारू, या तिघींना विचारू. पण ते करता करता पूजा हा तसा आमच्या सगळ्या टीमचा पहिला चॉईस होता की पूजाला विचारू. त्यात कळलं ती ऑस्ट्रेलियात असते. अरे बापरे, मग तर आधी तिला विचारू तर काय. आणि फोन केला तर ती भारतात होती. भेटली, आवडली तिला कथा. त्यामुळे तिने लगेच हो म्हटलं आणि आम्हालाही पाहिजे ती अभिनेत्री मिळाली. आणि मग मग तिच्या हिशोबाने सगळे संवाद आणि सगळं डिझाईन होत जातं. तिची पर्सनॅलिटी कशी आहे, तिचं ओव्हरऑल बाहेरची इमेज कशी आहे, यानुसार ते नाहीतर मिसमॅच होत जातं. तर तसं सुदैवाने झालं नाही. आणि त्यामुळे आणि ती गुणी अभिनेत्री तर आहेच. तिचं दर सिनेमात युनिक तिचं ते सगळ्यांचं असतं, पण हिची गती अधिक आहे अशा सगळ्या प्रत्येक विषयाचा. आणि म्हणजे स्क्रिप्ट वाचल्यावर सुद्धा तिने स्क्रिप्ट वाचतानाही ते फार कमी लोक असतात की कागद आणि पेन्सिल घेऊन बसतात सगळी वाचूया, मग तेपर्यंत ती लिहित होती काय काय तिला शंका आहेत ती, मग एक एक शंकेवर चर्चा करूया. ही प्रोसेस आवश्यक असते, पण अनेक लोक नाही करत ती. पण सुदैवाने यात पूजा काय नाही, अशोक समर्थ काय. अशोक समर्थ तर म्हणजे हा सीन का, तो सीन का, ह्याचं मागचं काय सांग मला. हो. आणि त्यानुसार त्या सिनेमातला त्यांचा अभिनयाचा ग्राफ पण जातो. आणि असे कलाकार असतील तर दिग्दर्शकासाठी काम खूप सोपं होतं. पाहिजे ते घडत असतं समोर, तेव्हा फास्टही होतं काम. म्हणजे माझे आजपर्यंत सगळे सिनेमे जेवढे दिवस ठरले त्याच्यापेक्षा एक कमी दिवसातच झालेले आहेत. म्हणजे 12-15 दिवसात होईल असं नसतं, 14 होईल, 18 होईल असं नसतं. आणि सुदैवाने कलाकार चांगले असतील. म्हणजे त्याच्या आधीचा माझा बंदीशाळा सिनेमा, त्याच्या आधी तो ABNCD केला मी, अमिताभ आणि यानं. तोही 18 दिवस ठरले, 18 दिवसात. तो आपलाच होता सर, प्लॅनेटचा. आपलाच होता प्लॅनेटचा होता. तर तोही तसाच ठरलेल्या वेळेत काही गडबड नाही. बंदीशाळा मोठा सिनेमा, कॅनव्हास मोठा, रोजचं 500चं युनिट, पण जे दिवस ठरले त्यातच. म्हणजे ते नसेल तर तुमचं प्लॅनिंगच नाही. तर सगळं आधी करा आणि मग उतरा. हाच प्रश्न माझा पुढचा असणार होता. तुमच्या बाकी जर का आपण सिनेमा बघितले, प्रत्येक सिनेमाचा विषय वेगळा. म्हणजे अगदीच महानायक अमिताभ बच्चन यांना मराठीत तुम्ही आणलं होतं, त्यांची आणि विक्रम सरांची जोडी एकत्र आणली, जमवली होती. आता दृश्य अदृश्य पण आहे, म्हणजे तुमच्या प्रत्येक सिनेमाचा जॉनर वेगळा असतो. तर सर मला विचारायचं आहे की
जेव्हा एखादी स्क्रिप्ट तुमच्या हातात येते, त्या कथेची जी डिमांड असते, जसं तुम्ही म्हटलात की आम्ही पूजाला डोळ्यासमोर लिहून कॅरेक्टर केलं होतं, तर मला खरंच जाणून घ्यायला आवडेल की AB आणि CD जो आपला सिनेमा होता त्याच्यात बच्चन साहेबांची एंट्री कशी झाली होती आणि विक्रम काका आणि त्यांची जोडी जमवणं म्हणजे खूप दुग्धशर्यक मराठी प्रेक्षकांसाठी होता. नाही, त्या सिनेमाचं असं झालं की कथा हेमंत एदलावतकर कथा पटकथा होती. तर आणि हेमंत पुण्यात असल्यामुळे आमची मैत्री आहे, खूप खूप कथांवर आम्ही चर्चा करत असतो, नाटकावर, सिनेमा. त्यांनी एकदाही कथा ऐकवली आणि आमचं एकमत झालं की नाही, अमिताभ असेल तर असे करता येईल. म्हणजे अमिताभचे जे दुसऱ्या कोणाला तरी घ्यायचं नाही होणार ही कथा, अमिताभ असेल तर करूया. मग अमिताभ असेल तर काय करायचं म्हटलं, विक्रमजींना विचारा, त्यांची दोस्ती आहे. हो मग विक्रमजी त्यात असतील असं गृहीत धरून ते लिहिलं आम्ही. हो हो मग विक्रमजींना ऐकवलं, त्यांना आवडली. आणि विक्रमजींचं तुम्हालाही अनुभव असेल, माझाही, की एकदा ते त्यांनी मान्य केलं की ते प्रेमात असतं तुमच्या, हो हो ते आपणही त्यांच्या असतो. तर ते म्हणले मी बोलतो अमिताभजीशी. त्यांनी बोलले ते. तर त्यांनी 8-10 सिनेमे एकत्र केलेले आहेत आणि एकमेकांमध्ये छान आदर आहे त्यांना. तर त्यांनी केलं, त्यांनी SMS टाकला. तर मग आम्ही इथं फिल्म सिटीतच आलो होतो, KBCच्या सेटवर, आणि तिथंच अमिताभजींना ते सगळं ऐकवलं. त्यांनी सगळं घेतलं आणि करतो म्हणले. हो आणि फक्त त्या म्हणजे त्यांनी अड घातली जी आमच्या सोयीची होती की मुंबईतच करीन मी. आम्हालाही तेच हवं होतं, कारण पुण्यात किंवा मराठी सिनेमासाठी ते बजेट पण झालं पाहिजे. त्यावेळी म्हटलं आम्ही मुंबईतच, आमची अपेक्षा आणि मुंबईत करतो, तुमच्या घराजवळ जे काय आम्हाला ऑडिटोरियम आहे काय, तसं ते झालं. आणि फारच वेगळा अनुभव. आणि पण एक आपण म्हणतो ना की एक नशिबाचा फेरा आपण म्हणतो आणि किंवा लक फॅक्टर म्हणतो. कारण मला अजूनही आठवतं तेव्हा मी एका वेगळ्या चॅनलला होतो, न्यूज रिपोर्ट, की ABCD जेव्हा रिलीज झाला, सकाळी शो सुरू झाले आणि 3 वाजता लॉकडाऊन लागला होता. पण थिएटरमध्ये ती फिल्म लोकांपर्यंत पोहोचू नाही शकली व्यवस्थित, पण OTTवरती तिला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला. ती सर आहे का मनात सर 100% की एवढा मोठा प्रोजेक्ट केला, महानायकाला आपण मराठीत आणलं आणि नेमकं लोकांपर्यंत पोहोचणे. आणि त्यावेळी काय झालं होतं की आधीचा स्वाईन फ्लूचा अनुभव होता. मला वाटलं तर 2-3 दिवस चालेल, कोरोना एवढा चालेल हा अंदाज नव्हता. आणि आमचं ॲमेझॉनशी, तुम्हाला माहितीच आहे, ॲमेझॉनशी ॲग्रीमेंट झालं होतं, त्यांच्याकडनं प्रेशर होतं, त्यांनी ॲडव्हान्स दिला होता की ह्या तारखेच्या आत रिलीज करा. मग ते प्रेशर होतं आणि तो एवढं मोठं ॲग्रीमेंट होतं की ते आता करूया असं झालं. आणि ठीक आहे, 2-4 दिवस इकडं तिकडं होतील, मग आपण परत आहोतच ट्रॅकवर. पण तो कोरोना कोणाच्याच म्हणजे जगातच कोणाला माहीत हातात नव्हतं. आणि ते दुर्दैव आहे की एक बरं असतं की दर आठवड्याला मला जगातनं कुठनं तरी फोन येतो, 2-3 तरी, की तुझा सिनेमा बघितला, छान वाटला, कारण प्राईमवर आहे. पण ती जे एक थिएटरची जी मजा आहे, अमिताभची एंट्री थिएटरमध्ये, आणि ती त्या हिशोबाने डिझाईन केलेली होती ना, की मागणं येऊन त्यांनी ते करणं, तो थिएटर एक्सपिरियन्स खूपच वेगळा असता. आणि ती एंट्री त्याच्यासाठी होती, पण ते तर नाही आहे, तर काय शो मस्ट गो ऑन. सर, मराठीमध्ये जसं आपण मगाशी म्हटलं की प्रेक्षक खूप चोखंदळ आहेत, त्यांना नेहमी वेगवेगळे विषय लागतात. पण दृश्य अदृश्यचा जो जॉनर आहे, थ्रिलर, सस्पेन्स, हा खूप कमी आपल्याकडे हाताळला जातो. पण जेव्हा जेव्हा तो हाताळला गेला आहे, प्रेक्षकांना एक उत्कृष्ट कलाकृती अनुभवता आलेली आहे. दृश्यमधून पण तेच दिसते. तर मला तुम्हाला हे ॲज अ डिरेक्टर म्हणून हे विचारायचं आहे, मराठी प्रेक्षक म्हणून हे विचारायचं आहे की आपण कुठे मागे आहोत काही जॉनर हाताळण्यात, कारण आपण एका साचेबंद याच्यात अडकलो आहोत. नाही, खरं असं नाही आहे. म्हणजे फार आपण सामनाचा विचार केला तर कधी आला होता सामना, सस्पेन्स होता. मारुती कांबळेचं काय झालं, हा मेजर, तो डायलॉग कुठल्या ह्याच्यात आपण वापरत असतो, इतका तो पॉप्युलर झाला. त्यामुळे तिथपासून सस्पेन्स, एक गाव 12 भानगडी वगैरे जुने सगळे सिनेमे आपण बघितले. खूप अशा प्रकारचे सिनेमे आले. मुद्दा असा आला की म्हणजे काही वेळा मला असं वाटतं की OTTवर जो जॉनर आहे ना, तो 90% सस्पेन्स आहे. प्लस क्राईम पेट्रोलसारखा हे तर महिलांचं, म्हणजे क्राईम पेट्रोलला एवढी पॉप्युलरिटी आहे, तिथं सगळं पोलीस कथा आणि हे सगळं आहे. त्यामुळे थिएटरला चांगले कलाकार असतील आणि विषय जर का तेवढा दमदार असेल तर लोक ॲक्सेप्ट करतात. म्हणजे आता ह्याच्या आधीचा अनुभव घेतला तर अगदी बिनधास्तसारखा सिनेमा हो, त्या काळात खूप गाजला होता. आणि त्यावेळी तुम्हाला सिनेमा बघताना असं वाटत पण नाही की ह्यात कोणी पुरुष दिसत नाही आहे.
हे वैशिष्ट्य होतं चंद्रकांत कुलकर्णीचं डिरेक्शन होतं, पण कथेत ताकद होती ना, आणि ते जमून गेलं होतं. बरं, खूप अशा त्यावेळच्या त्याही मोठ्याच अभिनेत्री आहेत, पण म्हणजे खूप लिडिंग अभिनेत्री घेऊन केलं होतं असंही नाही त्यांनी. तर ह्या विषयाची ताकद आहे आणि ती कायम राहणार. लोकांना पोलीस तपास कसा करतात, रहस्य काय आहे याचं भयंकर आकर्षण असतं. त्यामुळे या कथा नीट जर का हाताळल्या गेल्या आणि लोकांसमोर त्याचं प्रेझेंटेशन झालं, मला वाटत नाही या कथा चालू राहतील. आणि हां आणि अशोक समर्थांचा एक वेगळा बाज आहे, म्हणजे त्यांना आपण अनेक हिंदी सिनेमांमध्ये बघितलं आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे त्यांचा आवाज, त्यांची देणगी आहे. तर अशोक समर्थ आणि पूजा सावंत हा फेस ऑफ आपल्याला सिनेमात दिसणार आहे सर. तर ते कसं जुळवून आणलं? कारण पूजाचा बाज पूर्ण वेगळा आहे, अशोक समर्थ पूर्ण वेगळा, त्यांची पर्सनॅलिटीज खूप वेगळी आहे. तर ते कसं फेस ऑफ जुळवून तुम्ही आणलं? नाही, त्यातला म्हणजे अशोक समर्थ तिथला इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे, तो इन्स्पेक्टरच आहे. तर महाबळेश्वरमधलं त्याच्या ताब्यात आहे महाबळेश्वर. तिथं कथा घडते तर त्याच्या हातात येणार ती सगळी. आणि त्याचा जो ट्रॅक लिहिला गेला आहे ना, तो तुम्हाला एक कळणार नाही की तो कोणाच्या बाजूने येत आहे. हो, ते काही वेळा तो इकडं झुकतोय, काही वेळा तिकडं, काही वेळा त्याच्याच विचारात आहे. पण शेवट लक्षात येईल की अरे ह्यानी एवढा सगळं आखून आणलेलं आहे आणि घडतं आहे. तर ते आणि अशोक त्यांची जी आवाजाचं म्हणलात तुम्ही, आवाज, पर्सनॅलिटी, आणि एकदा वर्दी अंगावर आली की जो एक हो. ऑरा असतो, तो त्यांच्या इतका कोणीच नाही आता हाताळू शकत. आणि सुदैवाने त्यावेळी वेळ होता त्यांच्याकडे, आम्ही विचारलं, झालं. आणि पूजा आणि त्यांची खरंच जुगलबंदी आहे सिनेमात. या ट्रेलरमध्ये जाणवत असेल ते, पण त्यांच्या दोघांचे सीन म्हणजे इतके भन्नाट झालेले आहेत. आहेच त्याचा उपयोग. थँक्यू सो मच सर. विश यू ऑल द बेस्ट. 19 तारखेला फायनली सिनेमा रिलीज होतोय. जाता जाता एका वाक्यात आपल्या प्रेक्षकांना दृश्य अदृश्यमध्ये काय वेगळेपण असेल? नमस्कार, मी मिलिंद नेले, दृश्य अदृश्यचा दिग्दर्शक. या सिनेमात तुम्हाला एक नवीन रहस्यमय कथा आणि पूजा सावंत आणि अशोक समर्थ यांच्या दमदार अभिनयाची जुगलबंदी ही नक्की बघायला मिळेल. तुम्हाला आवडेल, तुम्ही अतिशय एन्जॉय कराल. तर सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन हा चित्रपट बघावा अशी कळकळीची विनंती. धन्यवाद. थँक्यू सो मच सर.